भंते तरुण वयातच भारतात आले. इंग्लंडहून इथे आल्यावर त्यांनी अनेक भाषांचा अभ्यास केला. संस्कृत, पाली, अर्धमागधी, हिंदी, मराठी, बंगाली सगळ्या भाषा त्यांना लिहिता वाचता येतात. या सर्व भाषांचा अभ्यास केल्यावर त्यांनी प्रवास केला. तिबेटपासून ब्रह्मदेशापर्यंत आणि तिथून कन्याकुमारीपर्यंत पायी. आणि मग त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. ह्या अभ्यासासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी त्यांनी जगभर प्रवास केला. हा सगळा त्याचाच भाग. हा आश्रम त्यांनी स्थापन केले. हा आश्रम नाही, हा विहार आहे. भंतेंनी अगदी शून्यातून निर्माण केला. आम्ही सगळे इथेच राहतो, काम करतो. फक्त माझी बहीण कांती गावात राहते, वसुमतीच्याच इमारतीत. तिच्याचमुळे वसुमती इथे आली भंतेंना लिखाणात मदत करायला. गेल्या 10 वर्षात भंतेंची दृष्टी हळूहळू कमी झाली. 5-7 वर्षात ती साफ गेली. पण भंतेंना अगदी सगळं समजतं. आपल्या चेहऱ्यावरचा भाव बदलला तरी त्यांच्या दृष्टीतून सुटत नाही. दृष्टीतून? पण आता तुम्ही म्हणालात की अंतःचक्षू 7-8 उघडे असल्यावर शारीर दृष्टीची काय गरज. माझी हा विभूषण आणि ही संघरक्षिता. नमस्ते. नमस्ते. आणि या वसुमतीबाईंच्या सासूबाई. वसुमतीबाईंच्या? वसुमती सगळ्यांच्याच ओळखीची दिसते. म्हणजे काय, ती आमच्या कुटुंबातलीच एक झाली आहे. जशी बहीण माझी विमलकांती तशीच मला वसुमती. विमलकांती? तुम्ही मला कांतीच म्हणा. आश्रमात सगळे मला कांती म्हणतात. वसुमती सुद्धा मला कांतीच म्हणते. नाही पण कांती, वसुमतीच्या पत्रात कशाचाही उल्लेख नाहीये. अहो, एकटीच सोचतीये सगळं. भाईच्या आणि वहिनीच्या पथ्यावरच पडतंय सगळं. तिच्या आईला समजत नाहीये असं नाहीये, पण त्या काही लक्षच घालत नाहीत. अहो, तू जे काही सांगतेस ना त्याचं मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. वाटतं ते वाईट. मी तुला एक प्रश्न विचारू? राहवत नाही म्हणून विचारते. अशी जर परिस्थिती आहे तर वसुमती माझ्याकडे का नाहीये? तिचं हक्काचं घर आहे, वावर आहे. अहो, आम्हाला सगळ्यांनाही हेच वाटतंय. आता तुम्ही आलात ना, तुम्हीच विचारा ना तिला. मी वसुमतीला विचारलं ना तर ती नाही म्हणणार नाही. पण आमचं नातंच वेगळं होईल आणि मला ते नकोय. हेच जर करायचं असतं तर मी इतके दिवस थांबलीच नसते. ती स्वतःहून माझ्याकडे आली, आदित्यासाठी आली, अगदी भंतेंच्या आज्ञेवरून आली. आणि मी तिला ये बेटा म्हणून जवळ केलं तर ते खरं. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ती भंतेंचं नक्की ऐकणार. असं म्हणतेस? ठीक आहे. म्हणजे मग मी इतकी सगळी कुमक जमवलीच आहे ना, तर मी मुंबईला एक फोन करू? हो, हे घ्या, आत्ता करा. हॅलो हॅलो जसपाल. You let me know. Are you ready to take Basmati with you? तयार? अहो, हे सगळं कसं जमून आणायचं याच गुंत्यात पडले होते मी इतके दिवस. तिने तिथं यायलाच हवं. सुलक्षणनंतर आदित्यच त्या सगळ्याचा मालक आहे आणि त्याची आई म्हणून ती मालकीन. त्या दोघांशिवाय हे सगळं चालणार कसं खटलं? And if Aditya had not been there? Forget about her being the owner or being his mother. But isn't she your own as an individual? Isn't your home her home? तुम्ही काय म्हणताय ते समजतंय मला, पण त्याचं उत्तर सोपं नाहीये. माणूस म्हणून मला आवडतील अशा माणसांचा दुष्काळ का आहे? त्यातल्या काही जणांना घराची गरजही असेल म्हणून सगळ्यांना गोळा करून मी माझ्या घरी का नेणार आहे? तुम्हीच विचार करा भाऊ. तिचं खरं स्थान आहे ते आदित्यची आई म्हणून, फार तर माझी सून म्हणून. वसुमती मला आवडते. तिच्यात पुष्कळ गुण आहेत. तिचं आणि माझं जमणं काही अवघड नाहीये. तिथली कामं सुद्धा ती नेटाने शिकेल याचीही खात्री आहे मला.
हे खरं आहे तितकं दुर्यमही. मी भूतदया म्हणून तिला घेऊन जात नाहीये. इतकी वर्ष सगळं मी एकटीनं नेटलं, पण आता तिथे एक कुटुंब नांदायला हवं, उभं राहायला हवं. ज्याची वावरं गुरं आहे त्यांनी त्याचा ताबा तरी घ्यावा, नाही तर त्याची विल्हेवाट तरी लावावी, या विचारानं आले मी. वसुमती मला आवडत नसती तरी मी हे केलंच असतं ना. Huh. You are right. I had forgotten something our religion has taught us. He who accepts our offerings obliges us. म्हणजे ज्याला आपण दान करतो तो आपल्यावर उपकार करत असतो. हाँ, बिल्कुल. हे सगळं उलटच नाही का होत भाऊ? Nahi, nahi. All this time I was thinking I was helping you, Vasumati, Aditya, and Jasper. But in fact, I was helping myself. Isn't it wrong? You were straightforward to say, here, no one is favoring anyone else. Everyone has to serve his or her duty. And if the outcome is good, it is his grace. आजपर्यंत हेच नाही का करत आले मी? Ha ha, Ben. Bolo. Bolo. नाही, तुमच्या सांगण्यावरनं वसुमती घरी आली ना, तर तुमचे उपकारच मानेन मी. भले ते तुम्ही माझे समजा. मी तुम्हाला वचन देते, मी तिला मानानं मायेनं वागवीन. माझ्या मुलाची तिने पाठराखण केली, जमेल तेवढी त्याची सेवाही केली. आदित्यवर तिने कसलीही सावली पडू दिली नाहीये. माझाही सतत तिनं आवच राखला. वसुमती मला आवडत नसती तरी एवढी कारणं पुरे होती, पण ती मला आवडते. तुम्ही तिची चिंता करू नका, फक्त तुम्ही आशीर्वाद द्या. त्याच्यावर सगळं निभावून नेईन मी. तुम्ही माझं कुटुंब जमवून दिलत ना, तर माझी आयुष्यभराची भाऊबीज समजेल मी त्याला. Okay, Ben. Take them all. Basumati, Aditya, and Jasper. Haven't you forgotten him? नाही नाही, तो ही लेकच आहे ना माझा. John. Okay. Talk to Kanti, and day after tomorrow, we will all meet together. Sabke sab log. काय झालं? तुम्ही खिन्न का दिसताय? Kuch nahi. वीकेंडला जसपाल येणार आहे. रविवार असला तरी भेटाल ना त्याला? Ah, of course, of course. For the coffee he makes. It makes my Sunday. ओके. Kadi al. दुपारी 4च्या सुमारास? Perfect coffee time. I will wait for you all. Pragyavan Baba. प्रज्ञावान भव? आयुष्यमान भव नाही? तर असं झालं. आणि यावल
कोण आले बघितलंस का? माझी आयुष्यवान हो बेटा. तुम्ही अशा अचानक? अगं दिवाळीच्या सुट्टीत तुला घेऊन जायला आल्यात धनवंती बेन. नाही, त्याचं काय झालं, माझा एक लांबचा भाऊ राहतो इथं, त्याने बोलावलं म्हणून आले. म्हटलं आले आहे तर तुला भेटून जाईल, आदित्याकडेही जाईल, सुट्टीचं आमंत्रण द्यायचं आहे ना. हो, उद्या जसपाल येणार आहे ना, त्याच्याबरोबर आपण दोघंही आदित्याकडे जाऊ. दिवाळीचं आमंत्रण देईन मी त्याला. आणि हे बघ, आज रात्री तू माझ्याबरोबरच राहा, सगळ्यांशी भेट होईल तुझी. आणि गिरजाबाई, तुम्ही पण या बरं का. नाही म्हणजे आम्ही यावर्षी दिवाळी नाही साजरी करणार आहे, पण मुलांना बरं वाटेल, मजा वाटेल गावी. हो पण आई आलेच मी एका मिनिटात. आणि दिवाळीत काय करायचं ते आदित्यवर सोपू. ओके ओके, जा कपडे घेऊन ये. हो पण दिवाळीत कसं काय? दडके आणलेत वाटतं, भाची मंडळी खातात ना. छे, टाकून देतील. नाही, काय करायचं माहितीये, दोडक्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा थोडा. हो, छान चव येते. आमच्या तशीच करतात, नाही तर कोण खाणार हो दोडकी. माझी चला. हो, आई येते मी. हो नाही म्हणजे कधी जाणार ते कळवून ठेव ग, म्हणजे कामाच्या बाईला 2-4 तास जास्त थांबायला सांगता येईल ना. आदित्यला विचारून सांग. माझी जसपाल आला तर? नाही, मी फोन करून पत्ता दिलाय त्याला. चल येते. हा हो, अच्छा. हां, बरं आहे. बरं आहे गिरिजाबाई. हो. हो. दोडकी आणली, कोण खाणार आहे कुणास ठाऊक. माझी आदित्यचा चेहरा किती तुमच्यासारखा आहे ना. आपण कुठे चाललोय आता? तुमचा खरंच कुठला लांबचा भाऊ आहे का? लांबचा नाही ग, जवळचाच आहे, पण मानलेला. मानलेला? कोण? धर्मकीर्ती. भंते? भंतेनी माझीना परस्पर पत्र का लिहिलं? हे काय चाललंय? हे सगळे माझं आयुष्य आपल्या हातात घेऊन चालवण्याचा अट्टहास का करतायत? पण खरं तर मीच भंतेना सल्ला विचारला होता. त्यांनी दाखवून दिलेला मार्ग माझ्या आणि मुख्य म्हणजे आदित्यच्या दृष्टीने सर्वात योग्य असणार. मग माझंच काहीतरी चुकतंय का? या सगळ्यांचा रागही येतोय, पण त्यांच्या कळकळीचीही जाणीव होते. खूप वर्षांनी कोणीतरी पाखर घातल्यासारखं वाटतंय. आत्ता अर्थ लागतोय भंतेंच्या वाट बघतो नक्की या म्हणण्याचा. त्यांची खात्री असणार, त्यांच्या माझ्या भेटी दुर्मिळ होत जाणार अशी. वसू, तू भंतेंचं ऐक. त्यांची माया साधी सुधी नाहीये. ज्यांना मिळते त्यांनी धन्य व्हायचं. आणि कांती तुझीही. अरे अरे आदित्य. म्हणते आम्ही आलोय. Teen teen Ashavad. Ayushman Baba, Ayushman Baba, Ayushman Baba. Jaspal, can you make some coffee? Ben, is it okay if I talk to her in English? बोला तुम्ही, मला तसं थोडंसं इंग्लिश समजतं. I have assumed a right to order you something. Is it okay?
नाही चालणार असं म्हणण्यात तरी काही अर्थ आहे का? मला आज्ञा करायचा हक्क कुणाला नाही, अगदी आदित्यला सुद्धा आहे. And now me too. इतर सगळ्यांपेक्षा तुमचा हक्क मानते मी. मी नाही म्हटल्यामुळे तुम्हाला यातना होतील, तुम्हाला क्लेश होतील असं काही कारण माझ्याच्यानं होणार नाहीये. Okay, then it is my order. Go to Ben. वसुमती, बरोबर आहे भाऊंचं. हे बघ, तू तुझ्या मनाला भले कितीही पटवलंस की आदित्य तुझा एकटीचा स्वयंभू आहे, तरी सुद्धा तो माझ्या सुलक्षणचाही लेक आहे. त्या घरावर वावरावर त्याची सत्ता आहे. तिथं येऊन त्यांनी मालक म्हणून वावरायला पाहिजे. अगं, त्या सगळ्यावर लोकांचे किती वाकडे डोळे ते माहित आहे तुला. मला मुलगीच व्हायला हवी होती. त्यानं काय होणार होतं? ती माझ्या सुलक्षणचा अंश वारसच असणार होती ना. तो माझाही अंश आहे मा. आहे ना. तू वसुमती आहेस. तू आहेस. तू नुसती आदित्यची आई नाहीयेस. ठाऊक आहे मला. अगं, गेली तब्बर काय जास्तच ओळखते मी तुला. पण आता आईला मी समजावून सांगेन. हं? बनते कॉफी. तुम्ही दोघं जण जरा बाहेर फिरून येता का? मला भाऊंशी जरा बोलायचंय. अच्छा है. बोलो Ben. I am here to help you. भाऊ, वसुमतीला ठाऊक नाहीये, पण मला आणखीन एक मुलगा आहे. काय? पोटचा नाही, पण पोटच्यासारखाच प्यारा. आनंद नाव आहे त्याचं. Ananda, नाम बहुत सुंदर है. जाते तर मी माझींकडे. प्लीज जा. मला तुझी ओळखच पाहवत नाही. तू माझ्याबरोबर येणार नाहीस याची खात्री होती म्हणून, नाहीतर माझ्याकडेच घेऊन गेलो असतो. वा, तूच असा तुझ्याकडे किती वेळ असतोस रे? तिथे एकट्यानेच राहायचं असेल तर आमच्याकडेच राहिले नसते का? तू घाईघाईने सगळं सोडून इथे आलीस त्यामागची कारणं मला समजतात. पण आज ना उद्या कधीतरी नीट विचार करायला लाग. ते घर माझ्याकडे दिलंयस तेव्हापासून नुसतं कुलूप लावून ठेवलंय. मी ते विकणार नाही. केव्हा तरी तिथे जाऊन राहा. सुलक्षणला सामोरी जा. मी तुला पहिल्यांदा त्याच्याबरोबर पाहिलं होतं ना, तेव्हा जशी त्याच्या प्रेमाने भरलेली होतीस तशी तुला पुन्हा पाहिन तेव्हाच ते दार बंद करता येईल. आता नाही. आणि आपण जसपाल, आपण माझ्यासाठी आपण म्हणजे सुलक्षण, आदित्य, माझी, बनते. हे सगळे नसतील तर त्या आपणला काहीच अर्थ नाही. म्हणजे तू आणि मी हे आपण नाही. नाही.